दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना रोज वस्तूचं देणार. नमस्कार. आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नाशिकच्या दिशेने निघालेला प्रवास आणि यामध्ये काही क्षण थांबून आज ठाण्यातला भाग साजरा करूया आणि मग निघूया नाशिकच्या दिशेने. वरदविनायक सोसायटी, ढोकाळी गाव, ठाणे पश्चिम येथे राहणाऱ्या तो मोहिनी उदय गुळवी या वहिनींना भेटून आजच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करणार आहोत. मजल दर मजल करत सुरू असलेला प्रवास आता ठाण्यामध्ये येऊन स्थिरावलेला आहे. आता आपण बघितलं तर या ठिकाणी आता ह्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत. पण काही वेळातच ही संपूर्ण बस भरेल आणि सगळी टीम आमची होम मिनिस्टरचं कुटुंब लगेच नाशिकच्या दिशेने पुन्हा हा भाग संपवून येईल. प्रवास मजल दर मजल करत सुरू असलेला प्रवास आणि या प्रवासात प्रत्येक क्षण आनंद देणार. अर्थात या प्रवासात आम्हाला ही आनंद मिळतो त्या घरात गेल्यावर. तेथे सुखद क्षण अनुभवता येतात आणि या प्रवासात आजच्या भागात गुळवी कुटुंब आज आपलं वाट बघतंय. त्यांना भेटूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. होम मिनिस्टरची टीम आली आमच्या दारी, त्यांची चर्चा पसरली सर्वीकडे. बर. उदयरावांचं नाव घेते आदेश भाऊजी तुमच्या पुढे. अरे वा वा वा, धन्यवाद. नमस्कार. द्या ओळख करू. हे माझे मिस्टर उदय गुळवी. तशी ओळख होणार नाही, ते वरती द्या. हे माझे मिस्टर उदय गुळवी. नमस्कार. हा माझा मुलगा चिन्मय. बरं. हे माझे सासू सासरे. नमस्कार. ह्या माझ्या 5 नंदा. नमस्कार. 5 नंदा. हो. 5 हात वर करा. बरोबर. तिकडे माझे 2 दीर. नमस्कार. ते नंदेचे मिस्टर. नमस्कार. हे मावशी सासू. नमस्कार. या माझ्या मामी सासू. हो. ह्या माझ्या वहिनी. नमस्कार. आणि हे माझे सर्व वरदविनायक सोसायटी आणि गुळवी परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. काचेची बांगडी केसावून बारीक, शरदरावांना विचारते आज काय तारीख. गर्व नसावा पैशाचा, अभिमान असावा सौंदर्याचा, महेशरावांचे नाव घेते संसार करीन सुखाचा. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं भिवंडीचं. भिवंडी. हो. तुमचं बालपण पण भिवंडीचंच. दोघे भिवंडीचे. वा वा. शाळा कुठली? पराविद्यालय स्कूल भिवंडी. तुमची? मी 5वी पर्यंत भिवंडीमध्ये आणि नंतर मग डोकारीमध्ये माझीवडा स्कूल. माझीवडा स्कूल. आणि मग घरी कोण कोण तुमच्या? माझ्या घरी आई पप्पा आणि 2 भाऊ आहेत आणि मी एकटी. तुमच्या घरी? आई वडील आणि एक बहिणी. कुठे असते याला? बहिणीचं लग्न झालं ती आता भिवंडीला असं. मग आता नसते ना इथे? नाही तर आहे ना. हा? आहे समोरच. कुठे? ठीक आहे. नमस्कार. तुम्ही आज आलात का? तुम्ही कुठे असता? वेल्या. कुठे आलो ते बघा. तुमच्याकडे एकाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर एक जण कोणीच कधी देत नाही का? कोणालाही प्रश्न विचारा, त्यांना उत्तर यायच्या आधी बाकीचे उत्तर कसे काय देतात? मला पडलेला प्रश्नच आहे आज. काय हो? शाळा कुठली? ढोकाळीत. ढोकाळीत कुठली? माध्यमिक शाळा. बघितलं,
आता बघा गंमत, माईक त्यांच्याकडे द्या. अरे माईक तुमच्याकडे द्या. आता माईक ज्यांच्या हातात येतो ना त्यांची उत्तरं बाकीचे देतात. हे काय नवीन मला कळलेलं नाहीये. आमचा एकमेकांना भरपूर जीव असतो ना म्हणून स्वतःचा जीव दुसऱ्यात अडकलाय. बरं तुम्ही राहायला कुठे? बघितलं ते बघ आता त्या तिकडनं. भिवंडीतच दापोडे गावात. तुम्ही यांच्या कोण? यांच्या मोठ्या बाबाची मुलगी मी. बरं बरं, व्हेरी गुड. मोठ्या भावाची मुलगी. बाबांची, मोठ्या बाबांची मुलगी. मोठ्या काकांची, बाबांचीच बोलले मी. यांचं अर्थिंग आहे, अर्थिंग. आता त्यांनी सांगितलं आता त्या आईकडे द्या. तुमचं बालपण कुठलं? लोकालीतच. लोकालीत कुठे? लोकालीतच इथेच. आणि मग सासर पण? भिवंडी खारबावला. खारबावला म्हणजे कुठे आलं? इथं अंजीर फाट्याची. मग अशा तऱ्हेने सगळ्यांच्या गप्पा आपण ऐकल्या, हो की नाही? तुमच्या राहिल्या. आणि तुम्हाला विचारलं की तिकडनं उत्तर येत होती, म्हणून म्हटलं आधी त्यांच्याशी बोलू मग तुमच्याशी बोलू. कसं जमलं लग्न? लग्न जमलं म्हणजे बहिणीच आहे. आता मी ह्यांना विचारलं असं सांगा ना. मी म्हणजे माझ्या आत्याची सून ती यांच्या काकांची मुलगी आहे. तिने मला एकदा पूजेमध्ये बघितलं तेव्हा तिने विचारलं की ताई तुमचं लग्न करतात का? तर मी म्हटलं हो. तर त्यांनी नंतर मला कॉल केलं की मी बोलते पप्पांना सांगते, कारण ते मामाच लागतात, मामा सासरे लागत होते म्हणून पप्पांना सांगितलं की मामा माझ्या काकांचा मुलगा आहे, असं असं तुम्ही बघाल का? तर बोलते चालेल. तर बोलते इकडेच या म्हणजे आमच्याकडे आत्याकडेच आम्ही प्रोग्राम करायला गेलो आणि मग तिथे बघायचा प्रोग्राम झाला आत्याकडेच. तुम्ही त्याच्या आधी बघितलं नव्हतं? नाही. तुम्हाला कोणी सांगितलं? माझी काकांची मुलगी आहे मयुरी म्हणून. हां, तिला तिकडे ओल्याला दिलेलं आहे. बरं. हां, तर तिने मला सांगितलं तर असं असं म्हणून आहे आपलं. तुम्ही तिकडे गेलात म्हणून तिकडची एक पाठवली का? बरं केली पाहिजे ना मी कमी झाल्यावर. हां, म्हणून काय केलं? म्हणून यांना पाठवले आपल्या घरी हां, मग माझ्या भावाला. हां, मग त्यांच्याकडे बघितलं, मग त्या दिवशीच आम्हाला पसंत आले. का? त्याच दिवशी का पसंत झाले? आवडले आम्हाला. का? असं काय होतं की? नाही असं काय नव्हतं. बहिणीच होती बघायला, बहिणीचं हस्बंड होते बघायला आणि बहिणीच होती. असं आम्ही गेलेलो, आम्हाला आवडली म्हणून तर आई वडिलांना सांगितलं. तुम्ही कधी एकमेकांना बघितलं? तेव्हाच बघितलं. फर्स्ट टाइम. बोलले कधी एकमेकांबरोबर? नाही तेव्हा नव्हतं बोललो. आणि नंतर म्हणजे घरी आल्यानंतर फोन वगैरे चालू झालं. एकदा घरी परत आई वडिलांना घेऊन आलेले नंतर. कोण? हेच. बर, मग? आणि नंतर मग कॉन्टॅक्ट नंबर ताईंनी दिला का? कोणाला? मला. कुठल्या ताई त्या? मयुरी ताईंनी. म्हणजे ती बरं चाललेलं असतं. हा, त्यांनी नंबर दिला काय तेव्हा म्हणून? मग कॉन्टॅक्ट चालू झाले आमचे. कसे काय कॉन्टॅक्ट सुरू झाले? फोनवरती. म्हणजे पहिला फोन कोणी केला? मीच केला. का? कारण तेव्हा त्यांनी पहिला 28 मार्चला फोन केलेला की आम्ही बघायला येतो, ते कॅन्सल केला. आणि 1 एप्रिलला सकाळी फोन केला ताईंनी का ते येणार आहेत. पण मला वाटलं का एप्रिल फुल वगैरे करतायत की काय, म्हणून मी पुन्हा रिटर्न कॉल केला. नाही बोलते तू फोन कर आणि विचार बोलते. म्हणून मी फोन करून विचारलं त्यांना का तुम्ही नक्की येणार आहेत का? तर ते बोलतात हो आम्ही येणार आहोत. का तुम्हाला आवडली आहे यार? सांगा ना, का पसंत करण्यामागचं कारण काय? असं आवडले. कारण काय? हा, आवडले. नाही म्हणजे काय आवडलं म्हणजे काय? आवडलं काय, व्यवस्थित होते, दिसायला चांगले होते म्हणून आवडले. हा, काय ते बोला ना कधीतरी 5 वर्षात. आणि मग घरी कळल्यानंतर म्हणजे घरी तर मान्यता होती. हो. मग लग्न कधी झालं? लग्न आमचं खूप ट्विस्ट आहे. कारण 1 एप्रिलला बघायला आले, तेव्हा मग बघून गेल्यानंतर पुन्हा 1 महिना गॅप घेऊन 1 मेला हळदी कुंकाचा प्रोग्राम झाला. तो पूर्ण गॅप. आणि नंतर पूर्ण 1 वर्षांनी म्हणजे 19 मेला लग्न झालं. म्हणजे एप्रिल, मे आणि मग 1 वर्षांनी मे. मग वर्षभर काय केलं तुम्ही? जसे लव म्हणजे प्रेम झालेले असतात ना, लपून लपून भेटणं तसं भेटत होतं. कारण आमच्यामध्ये असं आहे की साखरपुडा झाल्याशिवाय भेटायचं नाही, फिरायला वगैरे बाहेर जायचं नाही. पण तुम्ही तरी जात होता. मग मी कुठे आत्याकडे वगैरे चालली की ह्यांना फोन करून सांगायचे की मी चालली. मग चालेल कापूरवाडीला ये, मग मी तुला पिकअप करेन आणि मग फिरायला जाऊ म्हणून. पण घरच्यांनी कोणी बघितलं नाही वर्षभरात? नाही, पप्पांना माहिती होतं का ही फोन वगैरे करते आणि भेटायचं नव्हतं, फक्त आईला माहिती होतं. तिथे माहिती होतं आमच्या घरी म्हणजे सासू सासऱ्यांना. इकडे तर म्हणजे माहिती कधी भेटायला पाहिजे माहितीच होतं. सांगून जायचे? सांगून नाही जायचं. का नाही सांगून जायचे? बहिणीचं नाव माहितीये. बरं, आता काय करता आपण?
काय माझं सिव्हिल वर्क आणि पेंटिंगचं व्यवसाय. आपण काय करता? मी हाऊसवाईफ. बरं, लहानपणी एकदम स्वभाव कसा? शांत? कोण मी? हा? नाही, मग? मस्तीखोर. काय सांगता? हो? मग काय कशा प्रकारची मस्ती केली आहे? म्हणजे मारामारी म्हणजे एवढी नाही, याच्यामध्ये खेळण्यामध्ये भांडायचा, वाद घालायचा. हा. तुम्ही कसं खेळात वगैरे? नाही, खेळत होतो पण मी एवढं काय मस्तीखोर म्हणजे होतो पण जास्त नाही. पण तुम्ही खेळ कुठला आवडायचा? खेळ म्हणजे क्रिकेटच असं खेळलं. क्रिकेट. तुम्ही कुठले कुठले खेळ? कबड्डी, खो खो. अरे वा. स्कूलमध्ये पण होती, कॉलेजमध्ये पण केलं. कॉलेजमध्ये पप्पांनी परमिशन नव्हती दिली, ते पण मी गपचूप करायची. बऱ्याच गोष्टी गपचूप केल्यात तुम्ही. कारण मला हाऊस खूप होती सगळ्या गोष्टीत पार्टिसिपेट. आता कसली हाऊस आहे? आता हाऊस म्हणजे मेन म्हणजे सासू सासरे खूप हाऊस आहेत, म्हणून मला काय लपून छपून करायची हेच नाहीये. मी फ्रीडम एकदम इथे एकदम फ्रीडी आहे. किती वर्ष? 5 वर्ष झाली लग्नाला. तुम्हाला सगळ्यांना बोलायचं असेल ना ह्यांच्याबद्दल. पण ते ऐकणार त्याआधी मी वजनाचा काटा घेऊन येतो. त्यावर जितकं वजन मी सांगणार तितकं वहिनी वजन गोळा करणार का बघूया. वेळ 2 मिनिटाची आणि वजन आहे 477 ग्रॅम. जास्त झालं का? 5 जास्त. 40 सेकंद झालेली आहेत. 77 ना? जास्त झालं वहिनी, जास्त झाला. 382. अजून हा 5 एक स्पिन कर. हो 77, 477 ना? नाही बरोबर. अभिनंदन. बरोबर. अभिनंदन. 1 2 चॉकलेट सगळी मिळून. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 11 गुणिले 200 2200 रुपये. 2200 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. आता बिनधास्त बोला, भरपूर बोला. इतका वेळ शांत राहायला लागलंय त्यांना, केवढं दडपण असू शकेल. बरं, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की मला सांगा की मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? फक्त एवढंच की टायमावरती घरी नाहीत. मित्र भेटले की त्यांच्या मागे टायमाचं काही बंधनच नसतं आम्हाला. का असं करता हो? ते तर माहिती बाहेर कुठं असतं ते माहिती आहे, पण टाइम थोडा लेट जास्त होतो. काय हो, तुम्ही काय बोलत नाही त्यांना? अहो फोन केला, येतो 5 मिनिटात येतो, 10 मिनिटात येतो. मग वाट बघून आपण झोपायचं. तुम्ही रागावलं पाहिजे, मग ते येतील. होते ना, हायपर होते म्हणून तर त्यांना ते पण राग येते का तू हायपर का होते. मग तुम्ही टायमावर का नाही घरी येत, तुम्ही वेळेवर घरी आले, मग मी पण कशा हायपर होऊ शकते. हो की नाही? हो की नाही? हो. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? बरोबर. हा बरोबर आहे. जे बोलले ते पुढे जाऊन हे करेन. तुम्ही सांगा आता, आमच्या वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तिचं फक्त डोकं खूप गरम आहे. हा, डोकं खूप गरम आहे म्हणून काही हायपर होते ती कुठल्याच गोष्टीमध्ये. तर शांत राहा, लोक शांत ठेवावे. असं म्हणताय की डोकं गरम आहे म्हणून मी बाहेर राहतो. मग पण डोकं गरम आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून जास्तच म्हणजे डोकं गरम होते. असं का करता तुम्ही? म्हणजे असं काय त्यांना माहितीये का माझ्या वाईफला ही गोष्ट आवडत नाही. मग ती तेही केल्यानंतर मग मला पण थोडंफार राग येतो का मी पण बदलते ना स्वतःला, म्हणजे बदलायचा प्रयत्न करतेच, पण समोर येऊन असं आल्यानंतर मग हायपर व्हायलाच लागतं. हायपर झाल्यावर काय करता? काय ना हो, फक्त थोडी बाचाबाची आणि नंतर परत बाचाबाची? का हो, तुम्हाला समजत नाही का, वेळेवर घरी येता येत नाही का, असं तुम्ही त्यांना बोलता? आता इतक्या प्रेमानं सांगताय, तितक्याच प्रेमाने बोलता? तेव्हा त्याच्यामध्ये कसं असतं जरा दाखवा ना, कसं असतं? काय हो, तुम्हाला समजत नाही का, लवकर येता येत नाही का, वाट बघून झोपली ना मी. वाट बघून झोपले मी, हेच कसं बोलतो? वाट बघून मी थकून गेले ना. त्यामुळे झोपलेला माणूस चिडेल कसा? नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी मी बोलते, अच्छा, कारण ते रात्री नाही बोलत मी त्यांना आल्यानंतर, कधी पण सकाळी बोलते. सकाळी काय असं मग बोलणं, एवढा लेट झालं, काय झालं, कुठे एवढंच. आणि तुमचं काय असतं त्याच्यावर म्हणणं? काय सांगतो, काय ते कुठे काय होते ते सांगतो सर. खरं बरं करता तुम्ही, खरं सांगा. एकदम बरं करता तुम्ही, बरं. नाही ते कधी थोडं म्हणजे ते नाही सांगत का मी इथे
ज्या आहे ते सत्यच सांगतात कधी. काल का उशीर झाला त्यांना? काल ते साईट वरती होते म्हणून त्यांना असं त्यांनी सांगितलं. नाही काल डेलीचं आमचं ते साईट चालू आहे त्यांची, मग त्यांना 11-12 ते साईट वरती फोन केला ते म्हणाले ते साईटला गेले होते म्हणून. साईट नाही असं काही नाही, एवढा विश्वास तर आहे. कसला? त्यांच्यावरती जे सांगतात पण सत्य. इकडे विश्वासाचा कुठे प्रश्न आला आता? डायरेक्ट विश्वासावरच गेले. बरं, बऱ्याच मैत्रिणी वगैरे आहेत त्यांच्या ओळखीच्या? नाही, त्यांच्या कोणीच फ्रेंड नाही. हे तुम्ही कशावरून म्हणता? कारण अजूनपर्यंत मी 4 वर्षात तर कधी त्यांच्या मैत्रिणींचा कॉन्टॅक्ट वगैरे काहीच नाही. काय हो, घराच्या बाहेर गेल्यावर करता? काय गोड हसतायत बघा. नाही येत. नाही हो, माहिती आहे मला पण. बरं, आता तुम्ही सगळ्यांनी या दोघांबद्दल बोलायचं. स्वभाव मन मिळावू आणि लटपट खूप. म्हणजे एखादा कुठला कार्यक्रम असला तर समजा आपल्याला वेफर वाटायची आहे तर आपण वाढतो तरी वाढून येऊन मोकळी, अशी लटपट, खूप लटपट कामात. हो, एकदम. हो, एकदम. तुम्ही सांगा. दोघे पण गरम आहेत, दोघे पण थंड आहेत. एकमेकावर गरम पण होतात, लगेच थंड पण होतात. एकदम म्हणजे रबने बनाती जोडी. आणि आमचा काही कार्यक्रम असला तर त्यांचा कधी डान्स उत्तम. काय सांगता? एकदम एक नंबर. दोघे पण. मग आता गाणं गावं लागेल तुम्हाला. थांबा, पुढच्या खेळात ना आता अभिनयाचा राऊंड आहे, त्या गाण्यावरती हे कसे नाचतात ते आपण बघू. सासरी म्हणजे चांगली मन मिळावू आहे आम्हाला, जशी पाहिजे होती तशी सांभाळून घेते सगळ्यांना. हो, चांगली. आता अभिनय आणि अभिनय ओळखायचा आहे तुम्ही सगळे. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. बोलायचं नाही, ओठांची हालचाल, हातांची हालचाल. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला. अभिनंदन. आता गाणं ओळखायचं आणि सगळ्यांनी गायचं मोठ्याने, तुम्ही नाचायचं. रिक्षा 1 2 3 4. तुम्ही पण म्हणजे फक्त रिक्षा नाही तर रिक्षा बसून फुटबॉल कसा खेळायचा ते. अभिनंदन, मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. म्हण ओळखा. 1 2 3. बोलायचं नाही. आई तुपाशी नाही तर उपाशी. अभिनंदन. एक नाव जाहीर होणार आहे आणि हे नाव जाहीर होत असताना तू थांबाळा, एकाने कोणीतरी एकाने बघितलं. ते म्हणतात ना, तो आला, त्याने चिठ्ठी काढली, हातात दिली आणि बक्षीस घेऊन गेला, तसं केलं त्याने. सीमा अविनाश पाटील. नाव सांगा. सीमा अविनाश पाटील. कुठे राहता तुम्ही? इथे दोघं. इकडेच. बरं बरं. काय करतात मिस्टर? धंदा करतात. धंदा कसला? कॉन्ट्रॅक्टचा. आता कुठे गेलेत? आहेत घरी. बोलवा ना त्यांना. घरी कोण कोण असतं? सासू सासरे जाव. सासू सासरे जाव. आवाजाला काय एवढा गेला एकदम? आवाज कुठे गेला? आवाज कुठे गेला? सासू सासरे जाव आहे, दीर आहेत. इकडनं हाक मारायची असेल तर कशी हाक माराल? अहो या इकडे. अहो या इकडे. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. या खेळामध्ये आता दोघींनाही 10-10 संधी मिळणार. मध्ये एक स्टँड आहे आणि त्याला बास्केट बांधलेली आहेत. एक टप्पा पडून तो स्माइली चेंडू जाऊन त्या बास्केटमध्ये थांबला पाहिजे. 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 टप्पा, 2 टप्पे, 3 टप्पे. फक्त थेट टाकला तर तो मोजला जाणार नाही. बघूया कोण पैठणी जिंकणार. सुरू करा. या उभ्या राहा. एक. या वहिनींची गुणसंख्या आहे 1 आणि आता 5 संधी तुमच्यासाठी.
0 आणि आता 5 संधी पुढच्या. दोन. या वहिनींची गुणसंख्या आहे 2. तुमच्याकडे 5 संधी आहेत आणि निकाल आता बघूया कसा लागणार. पैठणी इथे जाणार का इथे जाणार? झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू मिस्टरांना द्यायची आली की सांगायचं आज तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी आणलंय. उपविजेत्या ठरल्या गुळवी वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. या खेळात बऱ्याचदा असं होतं की ज्या वहिनींच्या घरी आम्ही गेलेले असतो त्या वहिनींना या खेळाची आधी प्रॅक्टिस देण्यात येते आणि मग ज्यांचं नाव शेवटच्या क्षणी जाहीर होतं त्यांना प्रॅक्टिस मिळतच नाही, थेट खेळात सहभाग असतो. पण तरी सुद्धा त्या वहिनींनी कशा मात करतात हा माझ्यासाठी पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पाटील वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. वरदविनायक सोसायटी ढोकाळी ठाणे या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.